दहशतवादी हल्ल्यासंदर्भातल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत। दिल्लीमध्ये केंद्र सरकारची दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होती। यावेळी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळासह 4 महत्त्वाच्या बैठका पार पडल्यात। या बैठकांमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा ॲक्शन प्लॅन तयार केल्याची माहिती आहे। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच संतापलाय। भारताला जशास तसं उत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिली आहे। पाकिस्तानच्या संसदेत बोलताना डार यांनी युद्धाचीही धमकी दिली। त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारला आणि स्वतंत्र चौकशीची ऑफर दिली आहे। तिकडे पाकिस्तानी सिनेटर पलवाशा मोहम्मद जई खान यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले। अयोध्येतील नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तान सैन्याच्या जवानांकडून रचली जाईल तो दिवस दूर नाही आणि पहिली अजान पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडून होईल असं त्यांनी म्हटलंय कि वो वक्त दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपह सलार आसिम मुनीर देगा। आणखी एक महत्त्वाची बातमी दिल्लीतून सध्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि संघचालकांमध्ये बैठक झाली आहे। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाली। यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात संभाव्य कारवाईबाबत संघाचा कौल घेतलाय। काही दिवसांपूर्वीच पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कडक प्रत्युत्तर देण्याचे केंद्र सरकारला आवाहन केलं होतं। या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। तर पंतप्रधान मोदी आणि भागवतांमध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली बघूया आपण। बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांमध्ये तब्बल 1.5 तास बैठक झाली। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोघांमध्ये सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाला संघाचा पाठिंबा असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते। मोदींनी घेतलेल्या निर्णयाला मोहन भागवत साथ देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे। तसंच त्यामुळे या वेळेला काहीतरी ऐतिहासिक घडामोड घडणार असल्याचं निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी म्हटले। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। बैठका होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल बैठका झाल्या आणि सैन्याला पूर्णतः मुभा देण्यात आली आहे। तशीच सरसंघचालक मोहनजी यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर आहे। अनिल बाम सरांकडून जाणून घेऊ का कशा पद्धतीने भारताची तयारी असावी। ही एक खूप हाय लेवलची मीटिंग होती आणि ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाले की सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे, म्हणजे फ्री हँड दिला आहे, असं पूर्णपणे स्वातंत्र्य देणं आणि ते जग जाहीर करून बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे। हे सैन्याला सांगणं की तुम्हाला यू आर ॲट फ्री विल, फ्री हँड दिला आहे की तुम्हाला जसं कारवाई करायची तशी कारवाई करा। सरसंघचालक आणि पंतप्रधानांची भेट हे एक खूप रेअर ऑकेजन आहे। सरसंघचालक प्रधानमंत्रींना भेटायला जाणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे। प्रधानमंत्री सरसंघचालकांना भेटायला येणं ही एवढी मोठी गोष्ट नाही आहे जितकी की सरसंघचालक प्रधानमंत्रीला भेटायला जाणार। आणि ही भेट इमिजिएटली तिन्ही चीफ लोकांची भेट झाल्यानंतर झालेली आहे आणि ही भेट अशी अकस्मात होत नाही। पाकिस्तानचं सैन्य कम्प्लिटली इंटिग्रेटेड आहे। त्यांचा जो मोराल आणि त्यांचं जे लेवल ऑफ ट्रेनिंग आहे हे खूपच पुअर आहे। ह्यावेळा जे कारवाई होईल इतिहासामध्ये जरूर नोंद होईल आणि जसं म्हणतात विल बी रिटन इन गोल्डन लेटर्स। इतिहास कायम राहील आणि दर्शवेल की पाकिस्तान काय होता आणि आता काय राहिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तो कुछ तो बड़ा होने वाला है हेच यातून सिद्ध होतंय। पहलगाम हल्ल्यामध्ये थेट पाकिस्तानी सैन्याचं कनेक्शन समोर आलंय। मात्र कोण आहे या हल्ल्याचा मास्टरमाइंड बघूया या स्पेशल रिपोर्टमधून। पहलगाम हल्ल्यामागे पाकडेच
पहलगाम हल्ल्यात पाक लष्कराचा हात. लष्करानं ठरवलं, पहलगाम घडवलं. पहलगाम हल्ला भारतीयांच्या जिव्हारी लागलाय. ज्या क्षणी हल्ला झाला त्यानंतर तपास यंत्रणांनी वेगानं सूत्र फिरवली. त्यावेळी काश्मीर ताब्यात घेण्याची धमकी देणारा सैफुल्ला कसुरी हाच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच लष्कराकडून त्यानंतर जारी करण्यात आले. मात्र आता पहलगाम हल्ला घडवणारा खरा मास्टरमाइंड समोर आलाय. या मास्टरमाइंडचं नाव आहे हाशिम मुसा. कोण आहे हाशिम मुसा पाहूयात. पाकिस्तानच्या SSGचा माजी कमांडो. पाक लष्करानं मुसाला स्पेशल फोर्समध्ये पाठवलं. सध्या लष्कर ए तैयबासाठी तो कार्यरत आहे. मुसाकडे हाय रिस्क ऑपरेशनची जबाबदारी आहे. SSGचा पॅरा कमांडो मुसा गुप्त कारवायांमध्ये माहीर आहे. मुसाचा ऑक्टोबर 2024 मध्ये देखील काश्मीरच्या गांदरबलमध्ये हल्ल्यात समावेश होता. दहशतवादी हाशिम मुसानं याआधीही जम्मू काश्मीरच्या गांदरबल आणि बारामुल्ला दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यातील जुनैद अहमद भट आणि अरबाज मीर या 2 स्थानिकांना मुसानं पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचं समोर आलंय. तर कुठल्याही दहशतवादी गटाचं जे नेतृत्व असतं ते पाकिस्तानी सैन्याचे सैनिक करतात किंवा SSGवाला करतो. आणि अनेक पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सेसचे सैनिक हे पैसे कमावण्याकरता एक भाडोत्री सैनिक म्हणून ज्याला इंग्लिशमध्ये मर्सिनरीज म्हटलं जातं हे अशा प्रकारे काश्मीरमध्ये येतात आणि हे काम करतात. हाशिम मुसा हाच पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड असल्याचं समोर आल्यानं पाकड्यांचा बुरखा आता टराटरा फाटलाय. त्यामुळे निष्पापांचे बळी घेणाऱ्या मुसासारख्या दहशतवाद्यांच्या नांग्यात ठेचण्याची आता गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. देशात हल्ला झाला तेव्हा उद्धव ठाकरे परदेशात होते. पंतप्रधान मोदी लगेच दौरा सोडून परतले. ठाकरे लगेच परत का आले नाही असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर पलटवार केलाय. पाकिस्तानवर लगेच हल्ला का केला नाही असं म्हणत राऊतांनी गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर बावनकुळेंनी हे उत्तर दिलंय. प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता त्यांची जबाबदारी होती विरोधी पक्ष काय बोलतो हे, पण ते पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द नाही केला. ते बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या सभेला गेले. पूर्वनियोजित कार्यक्रम राहुल गांधींनी रद्द केला. अमेरिकेतून आले, काश्मीरला गेले, सर्वपक्षीय बैठकांना उपस्थित राहिले. याला म्हणतात कार्यक्रम रद्द करणं आणि मौन बाळगणं किंवा दुःख बाळगणं. तुमचे नेते लंडनमध्ये स्वतःच्या परिवारासोबत बसून तिथून ट्यूट्यू करतायत, ट्विट करताय. आले का वापस? एकही व्यक्ती तुमचा लंडनवरनं तुम्ही आपली पूर्ण ट्रिप करून आले का? अर्धी ट्रिप सोडली नाही तुम्ही का? अर्धी ट्रिप सोडून वापस आले नाही? एवढी मोठी घटना या देशात घडली, महाराष्ट्रात घडली आणि तुम्ही लंडनवरनं त्या ठिकाणी फॅमिली एन्जॉय करताय. खरं तर हे महाराष्ट्राचा अपमान आहे. या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊत जे बोलतात यांना बोलण्याचा अधिकार नाही. यानंतर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड. हाफिज सईद अझहर मसूद जेल बाहेर त्यांना हलवण्यात आले. कोट लखपत जेलमधून दुसरीकडे हलवलं जाते. बहावलपूर जेलमध्ये या दोघांनाही शिफ्ट केले जाते. पहलगाम हल्ल्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी जशा दिल्लीत घडतायत तशाच त्या जम्मू काश्मीरमध्येही घडतायत. तर ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर चांगलंच आहे असं शरद पवार म्हणालेत. या संयुक्त सांगण्यामध्ये राजकारण आणू नका, राजकीय प्रश्न आणू नका. कोण कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद आहे, परंतु या संबंधीचं भाष्य करण्याचा अर्थ प्रसंग नाही. तर राज्यातल्या या महत्त्वाच्या घडामोडीनंतर आता टॉप 5 बातम्या आहेत पाकिस्तानातल्या तणावाबाबतच्या.
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढलाय. कुपवाड आणि बारामुल्लानंतर अखनूर सेक्टरमध्येही गोळीबार झालाय. भारतीय लष्करानेही या गोळीबाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्यानं पाकिस्तानची झोप उडाली आहे. नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी येत्या 24 ते 36 तासात भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती असल्याचा दावा अताउल्ला तरारनं केलाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही, याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली. चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळलेत. हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला. जयशंकर यांनी स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. भारत पाकिस्तानवर हिवाळ्यात वॉटर स्ट्राईक करण्याची शक्यता आहे. सध्या पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह थांबवणं भारताला शक्य होणार नाही. मात्र हिवाळ्यात सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे प्रवाह नियंत्रित करणं शक्य आहे. भारतानं पाकला पूर परिस्थितीची माहिती नाकारल्यास पाकला मदतीच्या उपाययोजना करणं अडचणीचं ठरणार आहे. पहलगाम हल्ल्याबाबतची महत्त्वाची बातमी येते. या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीला आता वेग आलाय. टेक्निकल टीमसह NIAची टीम बैसन व्हॅलीत दाखल झाली आहे. NIA पूर्ण व्हॅलीची 3D मॅपिंग करणार असल्याची माहिती आहे. NIAचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करतायत. यानंतर आता राजकीय घडामोडी बघूयात. टॉप 5. आधीच्या पक्षात कार्यकर्ता थेट नेत्याला कधीच भेटू शकत नव्हता, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावलाय. शिंदे गटात कार्यकर्त्याला थेट नेत्याशी भेटण्याला वाव आहे, म्हणूनच रोज हजारो कार्यकर्ते नेते प्रवेश करतायत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. पाच मे रोजी महाविकास आघाडीकडून फुले चित्रपटाच्या खास शोचं आयोजन केलंय. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्रच फुले सिनेमा पाहणार आहेत. नाना पटोलेही यावेळी उपस्थित राहतील. मेट्रो सिनेमा जवळील न्यू मरीन लाईन्स या चित्रपटगृहात हे आयोजन करण्यात आले. शेकापमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे, कारण पनवेल आणि उरण तालुक्यांमध्ये पक्षाला आर्थिक रसद पुरवणारे ज्येष्ठ नेते JM म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी एकला चलोचा निर्णय जाहीर केलाय. पैलवान चंद्रहार पाटील यांना जी ताकद लागेल ती देऊ, असं विधान शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलंय. चांगल्या कार्यकर्त्यांना शिंदे सेनेमध्ये वाव आहे. चंद्रकांत पाटलांनी आमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला तर त्याचे स्वागतच असेल, अशा शब्दात चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाचे संकेतही त्यांनी दिलेत. विखे कारखान्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर 54 जणांचा समावेश या गुन्ह्यात केलाय. टॉप 5 बातम्या मुंबईतून.
मुंबईत आतापर्यंत 43% नालेसफाईचं काम पूर्ण झालंय. येत्या महिनाभरात नालेसफाई पूर्ण करू अशी ग्वाही पालिका आयुक्तांनी दिली. गाळ काढण्याच्या कामात यंदा आणखी पारदर्शकता आणली जाईल असंही त्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्व मुंबईतील नदी आणि लहान मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं वेगानं सुरू आहेत. रेल्वेचं तिकीट खरेदी करण्यासाठी आता प्रवासी डिजिटल माध्यमांकडे वळलेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेवर 2014 ते 2025 दरम्यान ATVM वापरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. या 10 वर्षात 18% वाढ नोंदवण्यात आली. तसंच मुंबईतील सर्व स्थानकांवर ही सेवा 24 तास उपलब्ध असल्यानं प्रवाशांना उपयोगी होते. गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसंच बुलेट ट्रेन वाढवण बंदराशीही जोडण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली होती. तर NHSRCLनं 21 एप्रिलला ट्विट केल्यानुसार मुंबईतील BKCमध्ये बुलेट ट्रेन स्थानकाचं काम 75% पूर्ण झालंय. एल्फिन्स्टन पुलाचा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय. एल्फिन्स्टन पूल पाडायला विरोध नाही, पण त्याआधी दादरच्या टिळक पुलाला समांतर बांधण्यात येणाऱ्या पुलाचं काम पूर्ण करा असं याचिकेत म्हटलंय. याचिकाकर्त्यांचे आक्षेप विचारात घेण्याचे निर्देश न्यायालयानं MMRDAला दिलेत. याचिकाकर्त्याला 3 दिवसात आपलं म्हणणं MMRDAकडे मांडावं लागणार आहे. समृद्धी महामार्गाचा लवकरच आणखी विस्तार होणार आहे. MSRDCनं नागपूर समृद्धी महामार्गाच्या वाढवण बंदराला जोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी वाढवण इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत 85.38 किलोमीटर लांबीचा चारोटी इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येतोय. या महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. एक ब्रेकिंग न्यूज येते. अभ्यास करण्यासाठी घरी आलेल्या मैत्रिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केलाय. अकोला जिल्ह्यातील ही हादरवणारी घटना आहे. मैत्रिणीनं प्रतिकार केल्यावर आरोपी मित्रानं तिला रूममध्ये डांबून ठेवलं. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली. तर आरोपी मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सम्राट बिअर बार जठारपेठ चौकात एका फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवाशांना मिळून आले. पोलिसांना फोन केला. आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं. याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे BNS सेक्शन 75(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.